एखादा त्यांना 5 एकरच्या दवाखान्यातून काढून दिलं बरं. आता 5 एकरच्या दवाखान्यात किती तज्ञ असतील, किती स्पेशलिस्ट असतील. ते म्हणले घरी जाऊन फक्त खाऊ पिऊ घाला राहील तोवर. मग जेव्हा मात्र आमच्याकडे आले ते म्हणले बाबाजी तुम्ही काहीतरी सांगा. म्हणलं काय सांगायचं आता नेमकं. इथं 12वी नापासून मराठीला 35 इंग्रजीचं तर गमांता भय ना. कमीत कमी गोळ्याच्या बाटलीवरच नाव तर वाचता आलं पाहिजे पोटासाठी का डोक्यासाठी म्हणून. काय सांग ते म्हणले तुम्ही जे सांगशाल ते हो. मग आम्ही काय सांगितलं म्हणलं भाऊ तुम्ही सगळे पालन करा, आम्हीच या नियमाचं पालन करतो. तुम्ही दात घसत असेल ब्रसना तरीपर्यंत या मधल्या बोटाने दात चोळा, या बोटाने जीभ चोळा आणि अंगठ्यामध्ये आत्मा आहे याने मात्र टाळू चोळा. जेवण केल्यानंतर मात्र खरकट पाणी पिऊन घ्या. खरकट पाण्यात काय शक्ती. अन्न हे परब्रह्म आहे. अन्न हे परब्रह्म आहे. मुंगी एवढ्या अन्नाच्या कानासाठी धडपड करते बरं मुंगी. आणि आपण आपल्या तोंडात घास घातला आणि आपल्या तोंडात घास घातलेल्या त्या बोटांना मात्र ते लागले ना अन्नाचे कण, त्याला खरकट म्हणून मात्र धरून टाकलं, फेकून दिलं. ते अन्नाला फेकलं ना आपण, अन्नाच्या कणाला फेकलं ना, ते तुम्हाला शाप देते बरं बेटा, तुला एक ना एक दिवस उपाशी ठेवील बरं. मग झालं ना अन्नाचं अन्न तुटलं. आता तुम्हाला हेच कळलं ना अन्न मोठं का अन्न मोठं. तुम्हाला अन्नच मोठा दिसतो. अन्न मोठं ना. अन्न 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 काय तुम्हाला बरोबर बोललं काय ते. अन्न तरी बोलतो. अन्न आलं का फटाकेन पिटाकेन झेंडेन झुंडेन शालीन नारळ फुलांच्या माळा अन्न आलं. आणि अन्न समोर आलं का मग इथे जेवणच घेतात. ताटात अन्न म्हणतं तुझे 5 बोटं 32 जात त्याच्यासमोर मी काय करणार पण त्या घेतो. आता जर 50 माणसं समोर बाया सावरली हो, त्याच्यातलं एखादं तरी म्हणशील हिडं काय बाया सावर तिकडे बेस येड्या बापडे तुम्ही दाखीत करू पैसे हिडं बाया सावरतो सगळ्याचं. तसं 5 बटन 32 दात अन्न बाया सावर सावर जेवून घेतो. ते म्हणतं बरं दाखीन तुला थांब. अन्न जेवून घेतो ना आथोरणार जातो आणि थंडीच्या दिवसात 2 गोदाडे जोडून घेतो. आणि ते अन्न म्हणतो 2 नाही 10 जोडून घ्या आता. खरी कुस्ती हिडं आता पाहू कोण येतात. अन्न रात्रभर घेतो खाण्या होताने. तू झोप लागत नाही काय करावं पचन. हे भाऊ तू तिला बाहेर सावायला नसतं तर ते काल कुस्ती खेळलं असतं गपची बसला असतं ते. समजतं का. शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याचं कारण. अन्नाला वंदन करा. ताट समोर आलं तर नमस्कार करा. ते तुमचं शारीरिक स्वास्थ्य बिघडू देणार नाही. म्हणून अशा पद्धतीनं आता यश नाही, आरोग्य नाही, शांती नाही. त्या टायमाला तुम्ही आम्हाला विचारलं तर तुम्हाला शांती सुंती नाही सांगणार. पण कदाचित मात्र दुसऱ्याला विचारलं ना, एखादं म्हणून तुमचं बांधाचं गुप्त मसुबा काढा, एखादं म्हणून आम्हाला जा शांती करायला असं. पण आमच्याकडे त्याला तर आम्ही शांती सुंतीचा विषयच नाही. आता इथं पहा अहंकार या बोटामध्ये अहंकार. या बोटाला अशा पद्धतीने करायचं. काय वाटलं आता. आणि या असं निस्ता असं केलं आणि निस्ता असं केलं ना काय वाटलं बाबाला आवडलं बरं का. मग काय आवडलं आता. सगळंच आवडलं आता. तुमच्या मागे बसणारा जर तमक चोळत असला ते आवडलं. तमक चोळल्यानंतर ठोकायला लागते ती. तुमच्या मागे बसून ते ठोकायला असतं आणि आमचा हात पाहिला ना तेव्हा आवडलं बरं ठोकलं. आणि एखादं डुकल्या घेत असलं त्याला झटका भावाला आवडलं पण डुकल्या घ्यायचं. एखादं दारू पिऊन जोकांड्या घेत असलं तर असं केलं. काय पैसे लागते का याला. एखादं दारू पिऊन गटारात लोडत असलं तर असं केलं. ते पडल्या म्हणून आवडलं का भावाला. म्हणून आता अशा पद्धतीने करा दुसऱ्याचे अंतःकरण जिंका. काय बोलायची काय भाषा बोलूनच मात्र शक्ती खर्च करण्याची गरज नाही. म्हणून ह्या गोष्टी आजच्या अभिष्ट चिंतन सोडायला सांगू. अनेक धरती मातेवरती सारून पुसून घ्यायचं. जन्म देणाऱ्या मातीच्या नंतर आपली धरती माता आहे. तिथं हळद कुंकू व्हायचं. त्याच्यावरती पाठ ठेवायचं. इथं काय करायची गरज नाही. इथं सगळं पवित्र आहे.
त्याच्यावरती पाठ ठेवायचा, पाटावरती नवा कपडा टाकून आजूबाजूला आंघोळ काढायचं, त्याच्यावरती ते बसवायचं. एकच फक्त उदाहरण सांगतो तुम्हाला. दादा तुमच्यासारखाच एक मुलगा होता, त्याने मिलिटरीमध्ये पोलीसमध्ये भरती व्हावं अशी परिवाराची अपेक्षा होती. तर 20 ते 25 वेळेस त्याच्या पुढं म्हणलं तरी चालून शांत केल्या. आणि लास्ट भरतीमध्ये अकॅडमीत होता, लास्ट भरतीमध्ये. आता एक लास्ट भरतीपर्यंत अकॅडमी. आणि आता या लास्ट भरतीमध्ये जर तिचं काम जर नाही झालं तर पुढं काहीच करू शकत नाही. म्हणून ते परिवाराने मला सांगितलं, महाराज तुमच्या अंतर्ज्ञानाने एखादी शांती सांगा, ती करून टाकतो. लास्ट आता तुमच्याच मुखातलं वाक्य निघून. पण आमच्याकडे जर शांत्या करायचा विषय आला असता आणि आम्ही शांत्या सांगितलं असं ना, आम्हालाच येळ नसतं. आणि ती शांतीची ती खारकान खोबरं ती इडत एक तर दात नाही, ती खायचं कोणी, ज्याचे दात त्यांनी शांती करावी. आताच वेळ मिळत नाही तेव्हा त्या शांत्या करायचं मागं लागलं असतं तर मग सगळे कुठे झाले, आपली विधी झाली असती 12 वाजता. म्हणून मात्र त्यांना सांगितलं, म्हणलं तिथीवरती वाढदिवस साजरा करा, तारखेवर नाही, तिथीवर. मग आम्ही निम्याच्या वर ब्राह्मण आहे, आम्ही काही काहीचे लग्न लावून दिले, म्हणजे थोडून फोडून नाही बघा, नाही तर काही तोडून फोडलं की मग ते म्हणजे लग्न लावायला आले किडे. आणि काही काहीच्या परत मुळं आम्ही केली बरं काय. मग लास्ट काय म्हणलं, पण फळं भरायला बामण भावाला बोलवलं, फळं भरायला. पण आता तेवढं शक्य नाही, म्हणून तिथी काढून दिली. आणि त्या तिथीच्या दिवशी आपल्या शिवटिकीवरती पहा, लग्नाचा वाढदिवस, जन्माचा वाढदिवस, एखादा नोकरी लागला त्याचा वाढदिवस, एखाद्या दुकानचं उद्घाटन झालं त्याचा वाढदिवस, गाडीचा वाढदिवस, गाडी बिघडून जाते त्यामध्ये वाढवडिलीचं पुण्यस्मरण, या अशा पद्धतीने नवीन काही केलं तर तिथून परेशानी होते. पण त्याच्या निमित्ताने तुम्ही अन्नदान सेवा केली तर ती परेशानी नाही होणार. एखाद्याने घर बांधलं, गाडी घेतली, प्लॉट घेतला, शेती घेतली, परेशानी तिथूनच होते. लग्न झालं तिथूनच होते. पण ह्या गोष्टीच्या त्या मुहूर्तावरती तुम्ही अन्नदान सेवा केली, ही परेशानी होत राहणार. तसं आपल्याला मात्र या ठिकाणी सुद्धा आपली शाळा सुरू होईल. आता आम्ही शक्यतो मात्र शिंगव्यालाच वास्तव्य करणार. आता येतच राहणार थोडंसं, विधी आरती हे ते थोडंसं, आणि इथून कारभार पाहणार. आणि टावर हे चांगलं चालू करणार, इथून रेंज फुल राहते. असं कामी आलो म्हणजे मग सगळे लोक येत जातील, मुलांना सांभाळायला लागेल. ते आता सगळे कुठेच कुठे असं म्हणून. आता त्या दिवशी टँकरचा वाढदिवस होता, त्यांची काही अन्नदानाच्या पंक्ती बिंक्तीचं काही नव्हतं, म्हणून त्यांनी फुलं घेऊन आली अन्नदानाच्या सेवेसाठी. तसं गुप्तदान दिलं. आणि आपण मात्र त्यांचा अशाच पद्धतीने आता करणार आहे. असा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा केला. 8 दिवसांनी नोकरी प्रयत्नाच्या मुलांचा कार्यक्रम झाला. आणि लगेच मात्र त्यांनी फॉर्म वगैरे भरला, परीक्षा झाली आणि लास्ट भरतीमध्ये पोलीस झाला. हे अनुभव घ्या तुम्ही. असं म्हणजे म्हणून मात्र अशा पद्धतीनं सारवून पुसून घेतलं, त्याच्यावरती हळदी कुंकू वाहिले, पाठ ठेवून पाटावरती नवा कपडा राखून आजूबाजूला रांगोळी काढली. आणि मग आपण अशा हातात फुलं घेतले. तर हे शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. आणि एक शारीरिक स्वास्थ्य, रामरक्षा स्तोत्र म्हणायचं. तर रामरक्षा स्तोत्र म्हणलं तर भगवान प्रभू रामचंद्र त्यांच्या शरीराचं रक्षण करीन. आणि शिवरक्षा स्तोत्र म्हणलं तर भगवान शिवप्रभू त्यांच्या शरीराचं रक्षण करीन. कुठलीही इडापिडा असू द्या, तुम्ही तिथीवरती वाढदिवस साजरा करा. अभिष्ट चिंतन सोहळा हे तुझं आहे, तुझं पशी परी तू जागा चुकलाशी. याच्यामध्ये 1 ते 60 वर्षापर्यंत, म्हणजे 1 पासून तर 60 वर्षाच्या आतमध्ये 1 दिवस, 1 महिना, 1 वर्ष तर आज राहत असतं. 60 वर्षाच्या पुढे ज्यांचं वय, त्यांचं प्रति 5 वर्षाला वाढदिवस साजरा करा. त्यांना चांगल्या पद्धती शारीरिक स्वस्थ लाभेल. म्हणून मात्र अशा पद्धतीनं तर शरीराच्या रक्षणाकरता शिवरक्षा स्तोत्र, शिव षडाक्षर स्तोत्र. तुम्हाला ही पाण्यात ओढून मंत्र म्हणायला सांगितलं. तू ओंकार बिंदू संयुक्त नित्यम दयंती गणा कामद मोक्षितम चैव ओंकारायन मनवा.
हा मंत्र म्हणलं तरी मात्र तुम्हाला ते पाणी प्यायला दिलं तर तोंड सुद्धा उठून बसेल. आणि आज नंतर आपण सगळेजण एकत्र आहात तर मागच्या जन्माचं काही जर समजा आता दादांनी अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करताना आपण 2 पाकळ्या फुलं त्यांच्या अंगावरती टाकणारे, पण त्यांच्या काही जन्माचं पाप जर आडवायचं असेल तर आपल्या शुभेच्छेचे फुलं मात्र काय उपयोगाची होतील हो. ते म्हणा मागच्या जन्माचं काय कळतं आता कोणाला, मागच्या जन्माचं आहे, पण याच जन्माचं मात्र आपल्याला माहिती आहे. कोंबड्या सगळ्यांनी पाहिले, कोंबड्या सगळ्यांनी पाहिले. कोंबड्या काय खात्या? बदाम काजू. कोंबड्या बदाम काजू खातात. आमच्याकडचे बदाम काजू खातात नाही भाऊ, आमच्याकडचे बदाम काजू खाणाऱ्याच्या मागं उभ्या राहते. किडे माकोडे काय खात्या बोलतात त्या काय, आणि माणसं कोंबड्याला खाते भाऊ, आहे का नाही. म्हणून मात्र तसंच मात्र जर काही कळत नकळत घडतं तर तेच. आता हे काय सांगितलं माहिती आहे काय, यांना तरी किळस करून सोडून देतील. जाऊ द्या भाऊ, कोंबड्या काही खाऊ द्या म्हणजे, पण आम्हाला कोंबड्याला खाऊ द्या म्हणजे. म्हणून मात्र बाबाजीने विधीमध्ये 12 ज्योतिर्लिंगाच्या स्तोत्राचं स्मरण केलं. 7 जन्मकृतम पापम स्मरण विनेशते. 1 वेळेस स्मरण केलं 7 जन्माचं पाप नष्ट होतं. म्हणून जो सकाळ दुपार संध्याकाळ जो घेईल त्रिकाळ विधी त्याशी नाही दुःख दारिद्र्य कधी. जो सकाळ दुपार संध्याकाळ जो घेईल त्रिकाळ विधी त्याशी नाही दुःख दारिद्र्य कधी. ज्याच्या मुखी विधी जाणं तोची करा पुण्यवान, ज्याच्या मुखी विधी जाणं तोची करा भाग्यवान. ज्याच्याकडे पैसा तोच सोनं घेईल, ज्याच्याकडे पैसा तोच सोनं घेईल, ज्याच्याकडे पुण्य तोच या विधीचा महिमा पाहिल. म्हणून मात्र अशा पद्धतीनं हे काही जन्माचं पाप नष्ट होण्याकरता 12 ज्योतिर्लिंगाचं स्तोत्राचं स्मरण. आणि हे शरीर पंचमहाभूतांनी बनलेले, पाणी वायू अग्नी आकाश आणि पृथ्वी. सूर्यनारायण सगळ्याचा आत्मा आहे, चंद्रदेव सगळ्याची बुद्धिमत्तेची देवता आहे. आणि तो नैवेद्य देवाला ठेवतो तो नैवेद्य देवापर्यंत पोचवत नाही. तर नैवेद्याला ज्या मुंग्या किडे माकोडे लागतात ना त्यांच्या आत्म्याला जी शांती मिळते ती आपल्या आत्म्याला शांती मिळते. म्हणून मात्र या ठिकाणी लिहिले ओम पशुपती यज्ञमान मूर्ती, यज्ञाच्या साह्याने देवापर्यंत नैवेद्य पोचवतो. म्हणून अशा पद्धतीनं तर ह्या अष्टमूर्ती शंकराला वंदन करून आपल्या शुभेच्छेचे फुले त्यांच्यावरती टाकून